कारवाईची मागणी करतायत आणि का? 16 तारखेला जी मतमोजणी झाली त्या मतमोजणीमध्ये विनय गोसाई यांच्याकडे आमचे उमेदवार कुलभूषण पाटील व मयूर कापसे यांनी फेर मतमोजणीची मागणी जे निवडणूक अधिकारी होते त्यांच्याकडे केली, पण त्यांनी ती वेळेत घेतली नाही परत त्याला कुठे उत्तर द्यायला तयार नव्हते। मग त्यामुळे यांनी जेव्हा तिथे मागणी केली जोरदारपणे तिथे बसले खाली, तेव्हा त्या अधिकाऱ्याने बाहेर येऊन ती प्रत घेतली आणि त्याच्यावर रिसूट दिली आणि त्याच्यानंतर ती फेटाळली। जर 1 ते 19 मध्ये जर 10 अर्ज आले असतील तर 7 लोकांचे स्वीकारले जातात आणि 3 लोकांचे का स्वीकारले जात नाही, या विरुद्ध आम्ही तिथे आंदोलन करत असताना, आम्ही म्हणजे आमचे उमेदवार आणि प्रतिनिधी आंदोलन करत असताना त्यांच्यावर जी लाठीचार्ज झाला, त्यांना ज्या पद्धतीने मारहाण झाली, त्यामुळे विनय गोसावी असतील निवडणूक निर्वाचन अधिकारी तसेच पोलीस अधिकारी श्री बबनराव वाड गणापुरे यांनी ज्या पद्धतीने लाठीचार्ज केला, लोकांचे हातपाय तोडलेत, डोकं फोडलं, या विरुद्ध आमची ही पत्रकार परिषद आहे। काल SP साहेबांनी असंही बाईट दिलं की पहिले दगडफेक झाली त्यामुळे आमच्या लोकांनी लाठीचार्ज केला। तुम्ही सगळे पत्रकार बांधव तिथे उपस्थित होतात, तुम्ही बघितलंय की पोलिसांनी कोणत्या पद्धतीने दंडुकेशाही केली आणि कुठेही तिथे 1 ते 19 प्रभागातले लोक होते, फक्त 8, 9, 10चे नव्हते। त्यामुळे त्यांनी जे सांगितलंय की आम्ही दगडफेक केली, आमचा त्या दगडफेकीशी किंवा कुठेही काही झालेलं नाही, त्या आणि ज्या झालेल्या गोष्टी त्याच्याबद्दल SP साहेब बोलतायत आणि त्याबद्दल आम्ही 2 ते 3 तास तिथे कुठल्याही परिस्थितीचा दांगडो न करता आम्ही आमची मागणी मागत होतो। काल आमच्यावर जो गुन्हा दाखल केला त्याच्यात म्हटलंय की EVM घोटाळा आहे आणि EVM घोटाळा असून ते EVM आम्हाला फोडायचे आहेत म्हणून आम्ही चाललेलो आहे। थोडी जर त्यांना जनमानाची काही वाटत असेल, त्यांना कुठेतरी आपले बोर्डीची लाज राखायची असेल तर त्यांनी जी केस दाखल केलेली आहे त्याचं आत्मपरीक्षण करावं, कारण ज्या पद्धतीने ती केस दाखल केलेली ती 100% बनावट आणि बोगस आहे। कुठेतरी चांगल्या लोकांना दाबून मारण्यासाठी आणि आपल्या पदाचा वर्दीचा दुरुपयोग करण्यासाठी त्यांनी ही केस दाखल केलेली आहे। कुठेतरी लोकांचं खच्चीकरण करायचं की जेणेकरून कोणी न्याय मागितला नाही पाहिजे, त्याच्यासाठी ती केस आहे। निवडणूक आयोगाकडे काय तक्रार केली आपण? आम्हाला फेर मतमोजणी ज्या अधिकाऱ्यांनी करून दिली नाही त्यांचं निलंबन करावं, चौकशी अंती, आणि ज्या अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज बेकायदेशीररित्या केलेला आहे त्यांची चौकशी करावी आणि त्यांना निलंबित करावं। जसं पत्रकारांना काल सांगितलं होतं की तुम्ही मोबाईलमध्ये नेऊ शकत नव्हते, पण माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांकडे मोबाईल होते आणि त्या अधिकारी स्वतः मोबाईलवर बाहेरच्या लोकांशी बोलत होते आणि जर हे सत्य आहे तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी करणार हे निवडणूक आयोगाने जाहीर केलं पाहिजे। जी काल फिर्याद दाखल केलेली आहे ती अशा प्रकारे आहे की आम्ही EVM मशीन मध्ये घोटाळा आहे अशा घोषणा देत होतो। आम्ही अशी कुठेही घोषणा जर दिली असेल तर आम्ही दोषी 100% मानून घेऊ, आम्ही अशी कुठेही म्हटलेली नाही। आम्ही फक्त म्हटलं EVM मध्ये जे मतं आहेत ती मतांची फेरमोजणी करावी, आमचा पराजय असेल तो आम्ही तो मान्य करून घेऊ, पण निवडणूक अधिकारी हे कुठेही मान्य करायला तयार नव्हते आणि अधिकारी त्यांची पोलीस अधिकारी त्यांची साथ देत होते आणि कायद्याचा कुठेतरी बडगा वापरून लोकशाहीचा खून करत होते।